नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 जो काही मुंबईचा पेपर बाकी आहे तसेच येणारी 2025ची पोलीस भरती यासाठी काही महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत। व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे बघा या ठिकाणी घेतलेला, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे? मित्रांनो, अलीकडेच अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे। आधीचे नाव काय होते? पोर्ट ब्लेअर। ठीक आहे, पोर्ट ब्लेअर आधी होती राजधानी, आता आहे श्री विजयपुरम। मुंबईच्या दृष्टिकोनातून प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली किंवा धावली? देशातील पहिली वंदे मेट्रो, ठीक आहे, वंदे भारत आणि वंदे मेट्रो यामध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही। ठीक आहे, वंदे मेट्रो या ठिकाणी धावलेली आहे बघा देशातील पहिली अहमदाबाद ते भुज। ठीक आहे, या ठिकाणी पर्याय क्रमांक अहमदाबाद ते भुज या दोन शहरांदरम्यान धावलेले आहे वंदे मेट्रो। ठीक आहे, वंदे भारत नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला। ठीक आहे, तर मित्रांनो, पहिली वंदे भारत कोणत्या दोन शहरादरम्यान किंवा ठिकाणादरम्यान धावली होती? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? कोठे येणार आहे मित्रांनो? तर नाशिकमध्ये। पर्याय क्रमांक ड, नाशिक या ठिकाणी आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे। त्यानंतर प्रश्न आहे, FIH इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? कोणाची झालेली आहे? तर मोहम्मद तय्यब इक्रम। पर्याय क्रमांक अ, मोहम्मद तय्यब इक्रम यांची निवड झालेली आहे। या ठिकाणी PT उषा ऑप्शनला आहेत, त्या कोण आहेत? तर भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष आहेत। ठीक आहे, भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष आहेत PT उषा। त्यानंतर जय शहा हे कोण आहेत? तर जय शहा सध्या ICCचे अध्यक्ष बनलेले आहेत। ICCचे अध्यक्ष बनण्याआधी ते आपल्या BCCIचे सचिव होते, आता ते इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत। कोण? जय शहा। ठीक आहे, रॉजर बिन्नी कोण आहेत? तर BCCIचे सध्याचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर प्रश्न आहे, PM आवास योजना ग्रामीण टप्पा 2 कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे? कोणत्या? तर 2024 ते 2029। या ठिकाणी पर्याय क्रमांक ब, 2024 ते 2029 हे योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे, भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, मुंबई या ठिकाणी। ठीक आहे, सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSBच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अमृत मोहन प्रसाद। पर्याय क्रमांक ड, अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले? कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर जगदीप धनखड यांच्या हस्ते। ठीक आहे, पर्याय क्रमांक क, जगदीप धनखड हे कोण आहेत? तर भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत, यांच्या हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आलेले आहे। या ठिकाणी मित्रांनो, द्रौपदी मुर्मू आहेत ऑप्शनला, तर त्या कोण आहेत? आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत नरेंद्र मोदी। पंतप्रधान आहेत CP राधाकृष्णन कोण आहेत? मला कमेंट करून सांगायचंय। त्यानंतरचा प्रश्न आहे, राजभाषा संसदीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड झालेली आहे? कोणाची निवड झालेली आहे? तर या ठिकाणी अमित शहा। पर्याय क्रमांक ड, अमित शहा हे योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशात सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यात आलेले आहे? कोणत्या देशामध्ये? चीन या देशामध्ये। ठीक आहे, 60च्या ऐवजी 65 वर्षे आता रिटायरमेंटसाठी लागणार आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? कोणाला करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रशांत राम। या ठिकाणी पर्याय क्रमांक क, प्रशांती राम यांना प्रदान करण्यात आलेला आहे। कोणता? सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024। ठीक आहे,
त्यानंतरचा प्रश्न आहे WHO कोणत्या रोगावरील पहिल्या लसीच्या वापरास मंजुरी दिलेली आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, एमपॉक्स. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या किती आहे? किती आहे मित्रांनो? तर सध्या महाराष्ट्रात वंदे भारतची संख्या आहे बघा 8. पर्याय क्रमांक क 8. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावली? कमेंट करून सांगायचंय. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय हिंदी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? राष्ट्रीय हिंदी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ 14 सप्टेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्लोबल बायो इंडिया 2024 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? कोठे करण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक ब, नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था OAG ने जारी जगातील सर्वोच्च 25 विमानतळाच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली हे कितव्या क्रमांकावर आहे? कितव्या क्रमांकावर आहे? तर 24व्या. पर्याय क्रमांक ड 24व्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न आहे जम्पिंग स्पायडरची नवीन प्रजाती कोठे आढळली आहे? जम्पिंग स्पायडर तर याची आढळली आहे बघा तमिळनाडूमध्ये. ठीक आहे. तमिळनाडूमध्ये चेन्नई या ठिकाणी जम्पिंग स्पायडरची नवीन प्रजाती आढळलेली आहे. पुढील प्रश्न आहे नोव्हेंबरमध्ये पहिली जागतिक सहकारी परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? कोठे आयोजित केली जाणार आहे? तर मुंबईमध्ये. पर्याय क्रमांक ड मुंबई हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे कुंभलगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील 6वे व्याघ्र प्रकल्प होणार आहे? कोणत्या राज्यातील? तर राजस्थान. पर्याय क्रमांक ब राजस्थान या राज्यातील कुंभलगड हे वन्यजीव अभयारण्य 6वे व्याघ्र प्रकल्प होणार आहे राज्यातील. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आहे? कोणत्या क्षेत्रातील आहे हा पुरस्कार? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड नर्सिंग. पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने चामरान 1 नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? कोणत्या देशाने केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ इराण. पुढील प्रश्न आहे PM नरेंद्र मोदी यांनी नवीन 6 वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन कोठून केलेले आहे? कोठून केलेले आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क रांची. त्यानंतरचा प्रश्न आहे भालाफेक स्पर्धा डायमंड लीग 2024 ची अंतिम फेरी कुठे पार पडली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ ब्रुसेल्स. त्यानंतरचा प्रश्न आहे अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कोणत्या ठिकाणी आयोजित कसोटी सामना क्रिकेटच्या इतिहासात एकही चेंडू न टाकता रद्द झालेला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क ग्रेटर नोएडा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी 24 अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्स मुंबईच्या पेपरच्या दृष्टिकोनातून तसेच येणाऱ्या पुढील भरतीच्या दृष्टिकोनातून पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. याची PDF जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही या प्रश्नांची PDF तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.